आज राहुरीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागले। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आणि भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावलाय। आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक आता होतीये आणि शिवाजीराव कर्डिले यांनी केलेली कामं, जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास याच माध्यमातून आपल्यालाही जनता निवडून देईल असा विश्वास अक्षय कर्डिले यांनी मतदानानंतर व्यक्त केला आहे। एक क्षण जो साहेबांसोबत मी व्यक्त केला त्या सगळ्या आठवणी आल्या। त्या चिन्हा समोर ज्यावेळेस मी बटन दाबत होतो त्यावेळेस साहेब दिसले। साहेबांची आठवण आज प्रत्येकाला होतीये, कारण की आज जे मतदान मला सर्व घडतंय हे प्रत्येकाच्या मनामध्ये साहेबांचं एक भावना आहे, प्रेम आहे। आज प्रत्येक जण ह्या मताच्या रूपात ते साहेबांच्या प्रती असणारं प्रेम हे व्यक्त करणार आहे। ते राहुरीमध्ये सध्या मतदान कसं सुरू आहे, काय नेमकं वातावरण आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी लैलेश बारगसे आपल्याबरोबर जोडले जात आहेत। लैलेश, आज राहुरीमध्ये मतदान होतंय, संपूर्ण राज्याचं लक्ष याही पोटनिवडणुकीकडे लागलेलं आहे। अक्षय कर्डिले यांची आपण आता प्रतिक्रिया ऐकली, मात्र एकंदरीतच कसा प्रतिसाद नेमका दिसतो आहे? निश्चितच सकाळी 7 वाजेपासून राहुरी मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि चांगला प्रतिसाद जो आहे तो या मतदान प्रक्रियेला मिळताना पाहायला मिळतोय, कारण दुपारनंतर ऊन वाढतं हे सगळ्यांनाच माहीत असल्यामुळं आपलं मतदान हे लवकरात लवकर करावं याच उद्देशाने मतदार घराच्या बाहेर पडलेले आहेत। आता संघामध्ये जे मतदान केंद्र आहेत त्याच्यावर रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। एका मतदान केंद्रावर साधारण 100-150च्या संख्येने मतदार आलेले पाहायला मिळत आहेत। त्यासोबतच संबंध जे मतदारसंघामध्ये 3 तालुके आहेत, नगर आहे, अहिल्यानगर तालुका आहे, पाथर्डी तालुका आहे आणि राहुरी तालुका आहे। ह्या 3 तालुक्यामध्ये हे मतदान असल्यामुळे उमेदवार देखील वेगवेगळ्या मतदान केंद्रावर आता जायला लागलेले आहेत। कुठं मतदान कमी होतंय यावर त्यांचं सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण उन्हाच्या तडाख्यामुळे मतदान कमी होईल ही शंका सुरुवातीपासून व्यक्त केली जाते। मात्र आजचं वातावरण पाहता उन्हाचा तडाखा इतका असणार नाहीये। जे तापमान 42 ते 45 पर्यंत गेलेलं होतं ते तापमान आता 35-36 अंशांवर आलेलं आहे मागच्या 2 दिवसापासून आणि तसाच प्रकारचं आजही वातावरण राहण्याची शक्यता आहे। तसं जर राहिलं तर मतदानाचा टक्का देखील वाढेल। मात्र आपण हलगर्जीपणा न करता जास्तीत जास्त मतदान घडून आणलं पाहिजे असं प्रत्येक उमेदवाराने आपलं ठरवलेलं आहे आणि या दृष्टीने आता मतदान केंद्रांवर उमेदवार जाताना देखील पाहायला मिळत आहेत। एकूणच सकाळी अक्षय कर्डिले जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी मतदान केलेलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांनी देखील सकाळीच मतदान केलेलं आहे। जे प्रमुख नेते या उमेदवार आहेत याच्यातले त्यांनी सर्वांनी मतदान केल्याची माहिती आपल्याला मिळते आणि मतदानाला दिवसभर मतदान होणार, जसं तुम्ही सांगितलं की उन्हाच्या झळा तीव्र होत चालल्यात आणि त्यामुळे लवकरात लवकर अधिकाधिक मतदान होईल याकडे सगळ्यांचं लक्ष असेल उमेदवारांचं। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया। लैलेश बारगसे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आणि बातमी आहे मतदानासंदर्भातलीच। मात्र देशामध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभेसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। पश्चिम बंगालमध्ये 152 मतदारसंघ आहेत, या ठिकाणी मतदान सुरू झालेलं आहे, तर तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान होत आहे। तामिळनाडूत 234 जागांवर हे मतदान पार पडतं आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात हे फोर्स या ठिकाणी आलेले। पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये मतदान सकाळपासून सुरुवात झाली, याहीकडे आपलं लक्ष आहे।